आई, मी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकावर क्विजसाठी अभ्यास करते, पण सगळं लक्षात ठेवणं कठीण जातंय. तुम्हाला याबद्दल समजावून सांगशील का? नक्कीच. भारताची राष्ट्रीय प्रतीकं आपल्या देशाची ओळख, संस्कृती आणि परंपरा दर्शवतात. चला, मी एक एक करून दाखवते. भारताची राष्ट्रीय प्रतीकं आपला इतिहास, संस्कृती आणि मूल्य दर्शवतात. ही प्रतीकं फक्त भारतातच नाही, तर जगभर ओळखली जातात. चला, सर्वात महत्त्वाच्या प्रतीकांपासून सुरुवात करूया. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा. यामध्ये 3 आडव्या पट्ट्या आहेत. वर केशरी, मध्ये पांढरा आणि खालच्या बाजूला हिरवा. मध्यभागी असलेलं निळं अशोक चक्र सत्याचा आणि न्यायाचं प्रतीक आहे. केशरी धैर्य आणि बलिदानासाठी उभा आहे. पांढरा शांती आणि सत्यासाठी. हिरवा विश्वास आणि समृद्धीसाठी. आपलं राष्ट्रीय गीत आहे जनगण मन. याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे. हे गीत भारताच्या एकता आणि विविधतेचं वर्णन करतं, ज्यामध्ये राज्य, नद्या आणि पर्वतांचा उल्लेख आहे. हे गीत भारताचा अभिमान आणि एकतेचं प्रतीक आहे. भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणजे सारनाथ येथील अशोक स्तंभ यावर आधारित आहे. यामध्ये 4 सिंह एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत, जे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास आणि अभिमानाचं प्रतीक आहेत. त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलं आहे. याचा अर्थ नेहमी सत्याचा विजय होतो. रॉयल बेंगॉल वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो ताकद, चपळता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. वाघ पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तो सौंदर्य, कळस आणि अभिमानाचं प्रतीक आहे. मोर भारतीय पौराणिक कथा आणि दंतकथांमध्ये महत्त्वाचा आहे. कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे, जे पवित्रता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. जरी ते चिखलात उगवत असेल तरीही ते स्वच्छ आणि सुंदर राहतं. आंबा हे भारताचं राष्ट्रीय फळ आहे. ते देशभरात प्रिय आहे आणि भारताच्या समृद्ध कृषी परंपरेचं प्रतीक आहे. म्हणजे ही प्रतीकं भारताची संस्कृती, नैसर्गिक साधन संपत्ती आणि परंपरांचं प्रतिनिधित्व करतात. अगदी बरोबर. प्रत्येक प्रतीकावर एक खोलवर अर्थ आहे आणि ते आपल्या देशाचा अभिमान आहे. ही प्रतीकं आपल्याला आठवण करून देतात की आपण कोण आहोत आणि आपला देश कशासाठी उभा आहे. धन्यवाद आई. मला आता माझ्या क्विजसाठी चांगली तयारी झाल्यासारखं वाटतंय.